नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तुळासंबंधी स्पर्शवर्तुळाचे प्रमेय, स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि आंतरलिखित कोनाचे प्रमेय शिकलो. तुम्हाला चक्रीय चौकोन म्हणजे काय हे माहित आहेच. आता आपण चक्रीय चौकोनासंबंधीचे प्रमेय अभ्यासणार आहोत. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पक्ष चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. साध्य कोन P अधिक कोन R बरोबर 180 अंश आणि कोन Q अधिक कोन S बरोबर 180 अंश. सिद्धता कंस QPS मध्ये कोन QPS अंतरलिखित झालेला आहे आणि कोन QPS नी कंस QRS अंतरखंडित केलाय. म्हणून कोन QPS बरोबर 1/2 गुणिले कंस QRS चं माप, कारण अंतरलिखित कोनाचे प्रमेय समीकरण 1. त्याचप्रमाणे कंस QRS मध्ये कोन QRS अंतरलिखित झालेला आहे आणि कोन QRS नी कंस QPS अंतरखंडित केलाय. म्हणून कोन QRS बरोबर 1/2 गुणिले कंस QPS चं माप, कारण अंतरलिखित कोनाचे प्रमेय समीकरण 2. म्हणून कोन QPS अधिक कोन QRS बरोबर 1/2 गुणिले कंस QRS चं माप अधिक 1/2 गुणिले कंस QPS चं माप, समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. म्हणून कोन QPS अधिक कोन QRS बरोबर 1/2 गुणिले 360 अंश, कारण कंस QRS आणि कंस QPS मिळून पूर्ण वर्तुळ होतं आणि पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. म्हणजेच कोन P अधिक कोन R बरोबर 180 अंश. आता याच पद्धतीने कोन Q अधिक कोन S बरोबर 180 अंश हे सिद्ध करता येईल. आपण या प्रमेयावर आधारित एक उदाहरण सोडवूयात, म्हणजे हे प्रमेय आपल्याला अधिक चांगलं समजेल. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 5x अंश, कोन C बरोबर 7x अंश आणि कोन D बरोबर 80 अंश आहे. तर कोन A, कोन B, कोन C यांची मापं आपल्याला काढायची. उकल दिलेली माहिती. चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 5x अंश, कोन C बरोबर 7x अंश आणि कोन D बरोबर 80 अंश असा आहे. विचारलेल्या बाबी कोन A, कोन B आणि कोन C यांची मापं काढायची. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणून कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश. म्हणून कोन B अधिक 80 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोन B बरोबर 100 अंश, समीकरण 1. याचप्रमाणे कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश, कारण चक्रीय चौकोनाचे प्रमेय. म्हणून 5x अंश अधिक 7x अंश बरोबर 180 अंश. म्हणून 12x अंश बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर 15. म्हणून कोन A बरोबर 5x अंश बरोबर 5 गुणिले 15 बरोबर 75 अंश, समीकरण 2. आणि कोन C बरोबर 7x अंश बरोबर 7 गुणिले 15 बरोबर 105 अंश, समीकरण 3. विद्यार्थी मित्रांनो, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात हे प्रमेय आपण शिकलो. आता या प्रमेयाचं उपप्रमेय आपण शिकूया. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. पक्ष
चौकोन ABCD हा एक चक्रीय चौकोन आहे. कोन BCE हा चौकोन ABCD चा बाह्य कोन आहे. साध्य कोन BCE एकरूप कोन DAB. सिद्धता चौकोन ABCD हा एक चक्रीय चौकोन आहे कारण पक्ष. म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार कोन DAB अधिक कोन BCD बरोबर 180 अंश समीकरण 1. तसंच कोन BCD अधिक कोन BCE बरोबर 180 अंश कारण रेषीय जोडीतील कोन समीकरण 2. म्हणून कोन DAB अधिक कोन BCD बरोबर कोन BCD अधिक कोन BCE. म्हणून कोन DAB बरोबर कोन BCE. आता यावर आधारित एक उदाहरण आपण पाहूया. चौकोन PQRS हा एक चक्रीय चौकोन असून कोन SRT हा या चौकोनाचा बाह्य कोन आहे. कोन SRT बरोबर 75 अंश आहे. तर कोन SPQ आणि कोन SRQ यांची माप शोधा. उकल दिलेली माहिती. चौकोन PQRS हा एक चक्रीय चौकोन आहे. कोन SRT हा बाह्य कोन असून कोन SRT बरोबर 75 अंश आहे. विचारलेली माहिती. कोन SPQ बरोबर किती आणि कोन SRQ बरोबर किती. चौकोन PQRS मध्ये कोन SPQ आणि कोन SRQ हे सम्मुख म्हणजेच समोरासमोरचे कोन आहेत. म्हणून कोन SPQ एकरूप कोन SRT कारण चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. म्हणून कोन SPQ बरोबर कोन SRT बरोबर 75 अंश समीकरण 1. कोन SPQ अधिक कोन SRQ बरोबर 180 अंश कारण चक्रीय चौकोनाचे प्रमेय. म्हणून 75 अंश अधिक कोन SRQ बरोबर 180 अंश समीकरण 1 वरून. म्हणून कोन SRQ बरोबर 180 अंश वजा 75 अंश बरोबर 105 अंश. विद्यार्थी मित्रांनो, आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय अभ्यासले. आता त्याचा व्यत्यासही खरा आहे हे आपण पडताळून पाहूयात. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. जर चौकोनाचे सम्मुख म्हणजेच समोरासमोरचे कोन पूरक कोन असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. आपण ही कृती करून पडताळून पाहूयात. आता या कृतीसाठी हा चौकोन PQRS मी आधीच्या कागदावरती काढलाय. आता या चौकोनातल्या प्रत्येक कोनाचं माप आपण सुरुवातीला मोजून घेऊया. कोन SPQ चं माप 110 अंश. कोन PQR चं माप 100 अंश. कोन QRS चं माप 70 अंश. आणि कोन RSP चं माप 80 अंश. कोन SPQ बरोबर 110 अंश. कोन PQR बरोबर 100 अंश. कोन QRS बरोबर 70 अंश. कोन RSP बरोबर 80 अंश. बिंदू P, S आणि R हे नैक रेषीय बिंदू आहेत. त्यामुळे आपण त्रिकोण PSR चं परिवर्तुळ काढू शकतो. त्रिकोण PSR चं परिकेंद्र त्यासाठी शोधूया. आता त्यासाठी बाजू SR चा लंब दुभाजक काढूयात. त्यासाठी SR च्या अर्ध्याहून जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन दोन्ही बाजूला कंस काढूयात. तसेच कंस S वरूनही काढूयात. आता हे दोनही बिंदू एकमेकांना जोडूयात.
आता बाजू PS चा लंबदुभाजक काढूयात. यासाठी बाजू PS च्या अर्ध्याहून जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन दोन्ही बाजूला कंस काढून घेऊयात. असे कंस P या बिंदूवरूनही काढूयात. हे दोन्ही बिंदू एकमेकांना जोडूयात. बाजू SR आणि बाजू PS या दोन्ही बाजूंचे लंब दुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या छेदन बिंदूला आपण C हे नाव देऊयात आणि हा छेदन बिंदू म्हणजेच त्रिकोण PSR चं परिकेंद्र आहे. आता C हे केंद्र आणि CP ही त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढूयात. इथे CS किंवा CR ही सुद्धा आपण त्रिज्या म्हणून घेऊ शकतो. आता इथं आणखीन एक गोष्ट पाहिलीत का? बिंदू Q देखील या वर्तुळावर आहे. म्हणजेच चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पद्धतीने चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास कृती करून पडताळून पाहिला. चौरस आणि आयत यांचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच चौरस आणि आयत यांच्या समोरासमोरच्या कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रत्येक चौरस आणि आयत हा चक्रीय चौकोन असतो. आपण काय शिकलो? चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. जर चौकोनाचे सम्मुख म्हणजेच समोरासमोरचे कोन पूरक कोन असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. स्वाध्याय. आकृतीमध्ये AC हा वर्तुळाचा व्यास आहे. कोन CAB बरोबर 50 अंश, कोन DCB बरोबर 100 अंश, तर कोन DAB, कोन ACB आणि कोन DAC यांची माप शोधा. आकृतीमध्ये कोन QRT हा चौकोन PQRS चा बाह्य कोन आहे. कोन SPQ आणि कोन SRQ यांच्या मापांचं गुणोत्तर 4:5 इतका आहे. कोन SPQ, कोन SRQ आणि कोन QRT यांची माप शोधा. आकृतीमध्ये त्रिकोण ABC चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब परस्परांना F या बिंदूत छेदतात. चौकोन CEFD हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करा.